तुमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा धोका कोण आहे माहितीये का? तुमचा शत्रू नाही, तर तो माणूस आहे ज्याच्यावर तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवता. हो, तोच माणूस ज्याच्यासोबत तुम्ही हसता, ज्याच्याशी तुम्ही सगळं शेअर करता, ज्याला तुम्ही माझा माणूस म्हणता. कारण सत्य खूप कडू आहे. तुमचं आयुष्य बिघडवणारे लोक बाहेरचे नसतात, ते तुमच्या अगदी जवळ बसलेले असतात. आणि आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ना, ते ऐकल्यानंतर तुम्ही आयुष्यात कधीच कोणावर आंधळा विश्वास ठेवणार नाही. एक छोटा प्रश्न विचारतो, तुमचं असं काही सिक्रेट आहे का जे तुम्ही फक्त एका व्यक्तीला सांगितलंय? जर उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण कदाचित तुमचा गेम आधीच संपायला सुरुवात झालीये. लोक अचानक बदलत नाहीत, ते आधीपासूनच तसे असतात, फक्त तुम्हाला उशिरा कळतं. आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे धोका देणारा माणूस कधीच वाईट दिसत नाही. तो काळजी घेणारा वाटतो, तो लॉयल वाटतो, तो तुमच्यासाठी काहीही करेल असं वाटतं. पण एक दिवस तोच माणूस तुमचं सगळ्यात मोठं नुकसान करून जातो आणि तुम्ही फक्त एकच विचार करत राहता, मी इतका आंधळा कसा झालो? आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 8 असे सिग्नल सांगणार आहे जे 99% लोक इग्नोर करतात आणि नंतर आयुष्यभर पश्चाताप करतात. जर तुम्ही हे सिग्नल्स ओळखायला शिकलात तर कुणीच तुम्हाला पुन्हा वापरू शकणार नाही. तर चला सुरुवात करूया. पहिला सिग्नल जो ऑलमोस्ट सगळे लोक मिस करतात, सिग्नल्स 1, जेव्हा तुमची गरज संपते. हे कटू सत्य आहे, पण ऐका, काही माणसं तुमच्याजवळ येतात ते तुमच्यासाठी नाही, तुमच्या उपयोगासाठी. जोपर्यंत तुमच्याकडून काहीतरी मिळतंय, पैसा, ओळख, मदत, इमोशनल सपोर्ट, तोपर्यंत ते तुमचे जवळचे असतात. पण जेव्हा त्यांची गरज संपते किंवा दुसरा कोणी जास्त उपयोगाचा वाटतो, तेव्हा ते सरळ पाठ फिरवतात आणि तुम्हाला धक्का बसतो. अरे, मी तर याच्यासाठी एवढं केलं. पण त्याने कधी तुम्हाला माणूस म्हणून नाही बघितलं, फक्त एक साधन म्हणून बघितलं. हे लोक ओळखायचे कसे? बघा, जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा हे कुठे असतात? जेव्हा तुम्ही खाली असता तेव्हा हे जवळ येतात का? नाही, फक्त तुम्ही वर असताना, तुमच्याकडून काही मिळत असताना हे असतात. हे पॅटर्न ओळखलं की अर्ध काम झालं. विश्वास ठेवा, पण डोळे उघडे ठेवून. सिग्नल्स 2, मत्सर आणि असूया. तुम्ही कधी विचार केला का, जो माणूस तुमचा सगळ्यात जवळचा आहे तोच तुमच्या यशाने सगळ्यात जास्त जळतो? हे ऐकायला विचित्र वाटतं, पण हे सत्य आहे. दूरच्या माणसाला तुमच्या यशाने फरक पडत नाही, पण जवळच्या माणसाला, ज्याने तुम्हाला जवळून बघितलंय, ज्याला माहीत आहे की तुम्ही कुठून कुठे आलात, त्याला तुमचं यश सहन होत नाही. मनात विचार येतो, हा माझ्यापेक्षा पुढे कसा गेला? हा मत्सर हळूहळू वाढतो आणि एक दिवस तोच माणूस तुम्हाला खाली खेचायचा प्रयत्न करतो. तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवतो, तुमची इमेज खराब करायचा प्रयत्न करतो. हे करताना त्याला वाईट वाटत नाही, कारण मत्सराने माणसाची नजर आंधळी होते. म्हणूनच म्हणतात, आपले शत्रू दूर नसतात, ते आपल्या जवळच असतात. यश मिळवताना सगळ्यांना सांगू नका, शांतपणे काम करा, कारण तुमचं यश हेच काही लोकांच्या धोक्याचं कारण असतं. सिग्नल्स 3, तुम्ही खूप चांगले आहात. हो, तुम्ही खूप चांगले असणं हेच कधी कधी तुमच्या विरोधात जातं. जे लोक मनाने खूप साफ असतात, जे कोणाचं वाईट चिंतत नाहीत, ते नेहमी अज्युम करतात की दुसराही तसाच आहे. मी याच्यासाठी एवढं करतो तर तोही करेल. हा विचार चुकीचा आहे. दुनिया तुमच्यासारखी नाही. प्रत्येकाचं मन तुमच्यासारखं साफ नसतं. काही लोक तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतात, कारण त्यांना माहीत असतं की हा माणूस रागवणार नाही, सोडून जाणार नाही, नाही म्हणणार नाही. तुमचं चांगलं असणं त्यांच्यासाठी एक संधी असते. म्हणूनच चांगले राहा, पण भोळे राहू नका. चांगलं असणं आणि भोळं असणं यात फरक आहे. चांगला माणूस मदत करतो, पण कोणाला, किती, कधी हे ठरवतो. भोळा माणूस सगळ्यांना सगळं देतो आणि शेवटी एकट्याने रडतो. तुमचं चांगलं मन जपा, पण त्याला शील्ड द्या. डोळी उघडे ठेवा. सिग्नल्स 4, परिस्थिती बदलली की माणूस बदलतो. पैसा माणसाला बदलतो हे तुम्ही ऐकलं असेल, पण खरं सांगतो, पैसा माणसाला बदलत नाही, पैसा माणसाचा खरा चेहरा दाखवतो. जेव्हा दोन्ही जण सारख्या परिस्थितीत असतात तेव्हा नातं छान असतं. पण जेव्हा एकाची परिस्थिती बदलते, मग तो खूप वर जातो किंवा खूप खाली येतो, तेव्हा नात्याची खरी परीक्षा होते. जो वर गेला त्याला जुने लोक छोटे वाटायला लागतात, जो खाली आला त्याला जुने लोक सोडून जातात. दोन्ही बाजूने धोका होतो. म्हणूनच म्हणतात, खरा मित्र तो जो तुम्ही खाली असताना सोबत राहतो आणि तुम्ही वर गेलात
तरी तुम्हाला तसंच ट्रीट करतो. असे लोक दुर्मिळ असतात, पण असतात. त्यांना ओळखा आणि जपा. बाकी जे परिस्थितीनुसार बदलतात त्यांच्यावर कधीच आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. परिस्थिती हा सगळ्यात मोठा परीक्षक आहे. सिग्नल्स 5 तुम्ही खूप शेअर केलं. हे ऐका, तुमचं प्रत्येक रहस्य, प्रत्येक दुखणा, प्रत्येक कमजोरी सगळ्यांना सांगू नका. विश्वासाच्या नावाखाली आपण खूप जास्त शेअर करतो आणि हीच माहिती नंतर आपल्या विरोधात वापरली जाते. तुम्ही सांगितलं, मला या माणसाची भीती वाटते. नंतर हेच कोणी त्या माणसाला सांगतं. तुम्ही सांगितलं, माझ्या घरात हे प्रॉब्लेम आहेत. नंतर हेच गोष्टी लोकांमध्ये पसरतात. जितकं कमी शेअर कराल तितकी सुरक्षित राहाल. याचा अर्थ असा नाही की कोणावरच विश्वास ठेवू नका, पण एक रूल लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी फक्त त्यांनाच सांगा ज्यांनी तुमच्यासाठी काहीतरी सिद्ध केलंय. ज्याने फक्त गोड बोलून विश्वास मागितला त्याला सगळं सांगू नका. ॲक्शन्स बघा, शब्द नाही. कारण शब्द खोटे असू शकतात, ॲक्शन्स नाही. सिग्नल 6 स्वार्थ हा सगळ्यात मोठा शत्रू. जगात सगळ्यात पॉवरफुल फोर्स कोणती? स्वार्थ. माणूस कितीही चांगला असो, जेव्हा स्वार्थ आडवा येतो तेव्हा नातं, विश्वास, प्रेम सगळं बाजूला पडतं. हे खूप कठोर सत्य आहे, पण हे समजलं तर तुम्ही कधीच फसणार नाही. जेव्हा तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्याला स्वतःचा फायदा दिसतो तेव्हा तो विचार करतो, मला काय मिळेल? तुमच्याशी लॉयल राहणं त्याच्या फायद्याचं आहे का? नसेल तर तो पाठ फिरवतो. हे वाईट वाटतं, पण हे रिअल वर्ल्ड आहे. म्हणूनच नातं बांधताना बघा, या नात्यात फक्त तुम्हीच देत आहात का, की तो पण देतो? बॅलन्स असलेलं नातं टिकतं. एकट्याने देत राहणे म्हणजे वापरले जाणं. गिव्ह अँड टेक हे नात्याचं मूळ तत्व आहे. जिथे फक्त टेक आहे तिथे धोका नक्की आहे. सिग्नल 7 चुकीच्या माणसावर विश्वास. कधी कधी चूक त्यांची नसते, चूक आपली असते. आपण घाईत विश्वास ठेवतो. कोणी गोड बोललं, थोडं मदत केलं, चांगलं वागलं, लगेच मनात येतं, हा माझा माणूस. पण विश्वास हा वेळ घेऊन बांधायचा असतो. झटपट विश्वास ठेवणं म्हणजे न तपासलेल्या पुलावरून धावत जाणं. एखाद्या माणसाला कमीत कमी 1 वर्ष वेगवेगळ्या परिस्थितीत बघा. तो सुखात कसा वागतो, दुःखात कसा वागतो, तुमच्या यशात कसा वागतो, तुमच्या अपयशात कसा असतो, हे सगळं बघितल्यावरच विश्वास ठेवा. घाई करू नका. जो माणूस खरंच चांगला आहे तो वेळ दिल्यावरही चांगलाच राहील, आणि जो नाटक करतो तो लवकरच उघडा पडेल. टाईम हा सगळ्यात मोठा टेस्ट आहे, माणसाचाही आणि नात्याचाही. सिग्नल्स 8 स्वतःला कसं वाचवायचं. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग. हे सगळं समजल्यावर काय करायचं? कोणावरच विश्वास ठेवायचा नाही का? नाही. तसं करणं म्हणजे आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद गमावणं. विश्वास ठेवा, पण हळूहळू. ॲक्शन्सवर विश्वास ठेवा, शब्दांवर नाही. तुमच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी सगळ्यांना सांगू नका. नात्यात बॅलन्स बघा, फक्त तुम्हीच देत नाहीत ना. रेड फ्लॅग्स दिसले तर इग्नोर करू नका. मन म्हणतं काहीतरी चुकतंय तेव्हा ऐका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा कोणी धोका देतो तेव्हा त्याला माफ करा, स्वतःसाठी. राग मनात ठेवला तर तो तुम्हाला जाळतो. माफ करा, पण विसरू नका. दुसरी संधी द्यायची की नाही हे तुम्ही ठरवा, पण स्वतःची शांती गमावू नका. धोका देणारा चुकला, पण तुम्ही शिकलात, आणि शिकलेला माणूस पुन्हा कधीच त्या जाळ्यात अडकत नाही. तर मित्रांनो, आज आपण एक खूप महत्त्वाची गोष्ट समजून घेतली. लक्षात ठेवा, ज्याने तुमच्यावर धोका दिला तो नक्कीच चुकला, पण त्याच वेळी तुम्ही एक खूप मौल्यवान धडा शिकलात, आणि हा धडा तुम्हाला आयुष्यात पुढे अनेक वेळा वाचवणार आहे. विश्वास ठेवणं कधीच थांबू नका, पण आता तो विश्वास डोळे बंद करून नाही तर डोळे उघडे ठेवून ठेवा. आता तुमच्यासाठी एक छोटासा प्रश्न आहे. तुमच्या आयुष्यात असा अनुभव आला आहे का? कमेंटमध्ये फक्त हो किंवा नाही लिहा. आणि हा व्हिडिओ त्या मित्राला नक्की पाठवा जो खूप भोळा आहे, कारण कदाचित त्याला आज ही गोष्ट समजण्याची गरज आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि अशाच रिअल लाईफ मोटिवेशनसाठी आपल्या चॅनलसोबत जोडलेले रहा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.